बांबवडे पंचायत समितीचे जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार तानाजी माने यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। सरपंच पदाच्या कारकिर्दीतील अनुभव पाठीशी असल्यामुळे मतदारसंघातील गावांचे भक्कम पाठबळ मिळत असल्याचे त्यांनी बीपीएनशी बोलताना सांगितले। गावात जे आमच्या जनस्वराज्य मार्फत की आम्ही 10 कोटी रुपयाची कामं केलेत हेच आमचं, आणि मी एक सरपंच असल्यामुळं असं किरकोळ असं म्हणजे सावकर साहेबांच्या माध्यमातून 10 कोटी रुपयाची कामं करून घेतलेत, आणि हेच आमचं भवितव्य आहे की पुढचं ग्रामपंचायतला जी जिल्हा पंचायत समितीमार्फत कामं जे मिळतील पूर्ण सगळे आम्ही गावासाठी आम्ही सगळे आलो। मतदारसंघात फिरताय तुम्हाला मतदारसंघामध्ये काय म्हणजे उणिवा अजून भासलेले आहेत, विकास कामाचे काय बाकी आहेत काय? होय होय होय, आमचे एक सावर्डे गाव आहे, त्या सावर्डे गावात अजूनही त्या वस्तीमध्ये कॉन्क्रीट करणं अजिबात नाही, म्हणजे रोडच नाही त्या सावर्डे गावात, किंवा मोळवडे गाव आहे, की अशा छोट्या छोट्या गावातनी अजून आमच्या पूर्ण ते अशी सुटेबल कामच कुठली झालेलं नाही। बरं, विकास कामाच्या बाबतीमध्ये सावकारांच्या माध्यमातून काही ठिकाणी असा विकास झाला आहे का? त्याचा काय फायदा तुम्हाला होईल का? होय, सावकारांच्या मार्फत आम्हाला भरपूर विकास कामाचा फायदा झाला। बरं, गावातलाच आता उमेदवार तुम्ही, आता गावात गोगवे गावातलीच उमेदवारी तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे, म्हणजे गावच्या लोकांचा प्रतिसाद कसा हां, 90% गावच्या लोकांचा प्रतिसाद आहे? बरोबर. बरं, आता तुमचे जे नेते करणसिंग गायकवाड आहेत, विनय पोरे आहेत, त्याच्यानंतर विष्णू यादव पण जिल्हा परिषदला येतात यांच्या सामाजिक कार्याचा जो वारसा आहे तो काय फायदेशीर ठरेल का? होय होय, आम्ही पहिल्यापासूनच संजय दादापासून आम्ही आमचे वडील आजोबा गायकवाड साहेबांच्या पाठीमागे होते, संजय गायकवाडच्या पाठीमागे वडील होते, आणि मी करणसिंग गायकवाडचंच कार्य करतो पहिल्यापासून। मग कसं काय म्हणजे आता मतदारांना तुम्ही आता काय आव्हान कराल? मतदानाला काय जेवढं गावाची अडचणी आहे ते सगळे आम्ही दूर करू। तरी पण मतदान लोकांनी तुम्हाला का म्हणजे मतदान युवा आहे म्हणून द्यावं की पुढे काहीतरी करणार म्हणून द्यावं? दोन्ही होत आहे की मतदान युवा पण आहे आणि पुढे काहीतरी कार्य करेल या अर्थानंच आहे। बीपीएनसाठी बांबवडेहून रमेश डोंगरे।